काल नाशिकमध्ये उद्धवभाऊंनी केलेला प्रकार जो आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आवाज काढून शिवसैनिकांना एक वेगळ्या इमोशनल पद्धतीनं विचार करायला लावण्याची जी सोंगडोंग केली ती अतिशय चुकीचं आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे सगळ्यांकडे भाषण आहेत, त्यांचा आवाज सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, त्यांचं बोलणं चालणं वागणं हे सगळ्या शिवसैनिकांना माहिती आहे. पण हा बाबडेपणा आपण का करता? कधी त्या कांबरला आणून गाणं म्हणायला होता, कधी तुम्ही त्या बाईला सांगता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या दाढीच्या उपटेण्याची भाषा करा. हे असं करून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेतले काही लोक तुमच्याकडे येतील असं तुम्हाला वाटतंय का? असं होणारच नाही. शिवसैनिकांना सांभाळावं लागेल, त्याच्या आडी अडचणी काय ते बघावं लागतं. तुम्ही सातत्यानं टीका करत जाताल तेवढा तुमचा पक्ष फुटत चालला, तेवढा तुमचा गट फुटत चालला. आता काय तुम्ही दोघं तिघ जणच राहिलेले. हा बाबडेपणा करता कशाला? हा बाबडेपणा करण्यानं तुमची किती गेली हे तुम्हाला कळायला तयार नाही. बरं, आजूबाजूचे जे तुमचे लोक आहेत ते लोक तुम्हाला सांगत नाहीत. उद्धव भाऊ जरा नीट विचार करा. एकनाथ शिंदे हा साताऱ्यातल्या लाल मातीतला पैलवान आहे. तुम्ही कितीही डाव टाकले तरी प्रति डाव टाकण्याची ताकद माझ्या नेत्यामध्ये आहे. यांना काहीच फरक पडणार नाही. कुठलाही शिवसैनिक भावनिक होणार नाही आणि आपल्याकडे तो येणार नाही. कारण याच्या अगोदर तुम्ही त्या शिवसैनिकाला ट्रीटमेंट तशी दिली ना. त्या शिवसैनिकाबरोबर आपण तुम्ही कधी त्यांना भेटला नाही, कधी त्यांची सुखदुःख आपण विचारले नाही, कधी आपण त्यांना स्वतःहून विचारपूस केली नाही. आणि आता सगळं 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 पाटलंय. आता हा बाबडेपणा करताय तुम्ही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयामध्ये, हे तुम्ही आम्हाला आमिष दाखवल्यासारखं, लाच दिल्यासारखं हे असले काही प्रकार करू नका. AIच्या नावाने तुम्ही आवाज काढायला लावतात, काय किती मूर्खपणा करणार तुम्ही. अशानं गट तुमचा स्थापन परत होणार नाही. BMC मध्ये आपल्याला यश येणार नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला यश मिळणार नाही याची आपण व्यवस्थित खात्री बाळगा. कारण आपल्याकडे जी लोक आहेत ते पेसच सोडायला तयार नाहीत. आणि जोपर्यंत पेस सोडायला तयार नाही तोपर्यंत आपण राजकारणातल्या वेगळ्या वाटेनं सत्तेमध्ये येऊ शकत नाही.